फिरूया, खेळ खेळूया. नाही ग स्नेहा, माझ्या अभ्यासाची वेळ झालेली आहे. मी रोज याच वेळेला अभ्यास करते. पण रोज वेळेवर करते का? हो करते ना. वेळेवर अभ्यास केल्याने जास्त लक्ष केंद्रित राहते आणि सवय लागतात. तू पण एक वेळ ठरव ना, मग तुझाही अभ्यास आपोआप नीट होईल. अगदी बरोबर बोलली माझी मी. वेळ पाळणं म्हणजे यशाचं पहिलं पाऊल. दररोज ठरलेल्या वेळी अभ्यास करण्याची सवय लावली की अभ्यास ओझं न वाटता आनंद बनतो. खेळायला जाणार आहेस का? हो आई, पण आधी माझं गृहपाठ आणि प्रकल्पाचं काम पूर्ण करतो. वा, छान गे. वेळेत काम करणं हीच खरी सवय आहे. आणि कार्तिक, चल ना क्रिकेट खेळायला. नाही, अजून 5 मिनिटात मी माझं काम आत्ताच संपवतो. तू खरंच जबाबदार झाला आहेस रे. हो, ते शिक्षक म्हणतात ना, वेळेत केलेलं काम म्हणजे यशाची अर्धी वाट. आई, मी खेळायला चाललो. गृहपाठ, स्वाध्याय आणि प्रकल्पाची कामं वेळेत करणं म्हणजे जबाबदारी, शिस्त आणि यशाचा खरा पाया घालणं. सायली, तू काय लिहिते इतकं लक्षपूर्वक? आई, मी माझ्या अभ्यासाचा वेळापत्रक तयार करत आहे. 8 ते 9 गणित, 9 ते 9:30 इंग्रजी वाचन, म्हणजे वेळेचा योग्य वापर होईल. अरे वा, तू तर खूपच छान करते. मलाही मग वेळापत्रक बनवायला हवे. हो ना, असं ठरवून अभ्यास केल्यावर गोंधळ होत नाही आणि वेळ वाया जात नाही. बघा मुलांना, वेळ हीच सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. ज्याने वेळेचं नियोजन केलं त्याचं यश ठरलेलंच. हो आई, आता अभ्यास सुद्धा आनंदाने. वेळेला महत्त्व देणारा विद्यार्थीच पुढे जातो. नियोजनाने अभ्यास केल्यास प्रत्येक मिनिट यशाच्या दिशेने नेतं. पण आई, आज जरा मन थोडं भरकटतंय. मग थोडं शांत बस, दीर्घ श्वास घे, मन एकाग्र कर. जेव्हा मन स्थिर होतो तेव्हा अभ्यास समजतो. चल ना खेळ खेळायला. नाही रे, आधी माझं लक्ष आणि मन इथंच आहे. अभ्यासात नंतर पण खेळ खेळता येईल, पण ही अभ्यासाची वेळ आहे. एकाग्रतेने केलेला अभ्यासच मनाला समज देतो. चल, आपण खेळ खेळायला जाऊया. एकाग्र मनाचं यश कुणी थांबवू शकत नाही. रोज याच जागी अभ्यास करते का गं? हो आई, मी रोज याच जागी अभ्यास करते. इथे प्रकाश चांगला पडतो आणि शांतता आहे. लक्ष जास्त लागतं. वा, बघ आर्यन, हीच एकाग्रतेची खूण आहे. ताई, चल ना क्रिकेट खेळायला. नाही रे, आता माझ्या अभ्यासाची वेळ आणि जागा आहे. तू थोडा वेळ थांब, मग मी येते. अभ्यासासाठी ठरलेली जागा म्हणजे यशाचं पहिलं पाऊल. अभ्यासाची ठरलेली जागा आणि शांत वातावरण मन स्थिर करतं, विचार तीक्ष्ण करतं आणि लक्ष एकाग्र ठेवतं. ओम, आज काय खास तयारी चालली आहे बाळा? आई, मी नुसता अभ्यास करत नाही तर अभ्यासाचं तंत्र सुद्धा वापरतो. म्हणजे? मी सर्व धड्याचे महत्त्वाचे मुद्दे लिहितो आणि छोटेसे पॉईंट्स चित्र काढतो, म्हणून ते जास्त काळ माझ्या आठवणीत राहतात. तुझे नोट्स तर खूप रंगीत आहेत आणि समजण्यात सोपे आहेत. हो ना, असं केलं तर वाचायलाही सोपं होतं आणि शिकणंही सोपं जातं. बरोबर, शहाणा मुलं फक्त अभ्यास करत नाही तर अभ्यासाची पद्धतही शिकतात. अभ्यास फक्त वाचण्यात नाही तर समजण्यात आहे. महत्त्वाचे मुद्दे ओळखा आणि यश तुमच्या हातात ठेवा. सिया, आज पुन्हा सायन्स शिकतेस का? हो सर, रोज काहीतरी नवीन शिकलं की मनाला खूप आनंद होतो. कालच मी पावसाचं चक्र समजलं. आज वीज कशी तयार होते ते शिकणार आहे. अरे, मला अभ्यास म्हणजे त्रासच वाटतो. नाही रे, अभ्यास म्हणजे त्रास नाही, तो तर नवीन नवीन गोष्टीचा एक खेळच आहे. प्रत्येक एका पानावर नवीन गुप्त लपलेली वस्तू असते, ती शोधणे म्हणजे शिक्षण. शिकणं म्हणजे आनंदाचा प्रवास. जेव्हा आपण उत्साहाने शिकतो तेव्हा प्रत्येक दिवस नवं काही देतो. वा, तन्वी, किती नेटकट ठेवलंय सगळं. हो आई, मला अभ्यास करताना शोधाशोध आवडत नाही, म्हणून मी प्रत्येक वहीवर लेबल लावले आणि टिपण व्यवस्थित फाईलमध्ये ठेवले. तन्वी, तू इतिहासाची टिपण तुझ्याकडे ठेवली आहेस का? मला मिळत नाहीये. हो, मिळेलच ना. इतिहासाची वही इथे आहे. सगळं व्यवस्थित ठेवलं तर वेळ वाचतो आणि अभ्यासात लक्षही लागतं.
बरोबर बाळा, स्वच्छतापणा आणि नीटनेटकेपणा हेच यशाचे पहिले पाऊल. अव्यवस्था गोंधळ निर्माण करते आणि व्यवस्था घडवते यश. म्हणून आपले साहित्य आणि आपली टिपणं नेहमी नीटनेटकी ठेवा. आरव, आज तू क्रिकेट खेळायला जाणार आहेस? हो बाबा, आधी मी माझे नियोजन पूर्ण करतो. नियोजन म्हणजे काय? मी रोज अभ्यास, गृहपाठ आणि खेळ यांच्यासाठी ठराविक वेळ ठरवतो. त्यामुळे ना अभ्यासात मागे पडतो ना माझा आवडता खेळ. अरे आरव, पण तुझं एवढं सगळं वेळेत कसं होतं रे? कारण मी वेळेचा मित्र झालो आहे. वेळेचे नियोजन केले की सगळं सोपं वाटतं. हो बरोबर, नियोजन केलं तर यश आपोआप प्राप्त होते. वेळ आपल्यासाठी आहे, पण ती फक्त नियोजन करण्यासाठीच थांबते. योग्य नियोजन करा आणि तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करा. आपण या उपक्रमातून स्वअध्ययनाची आवड कशी निर्माण व्हावी, अभ्यास करताना मन कसं एकाग्र करावं आणि अभ्यासामध्ये आवड कशी निर्माण करावी हे शिकलो. यापुढे तुम्ही असेच पुढे अभ्यासाची सवय लावावी आणि प्रगती करावी. हीच सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.